नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन की जानिब से सफाई मुहिम शुरू की गई है। दरियाए गोदावरी की घाट से ये सफाई मुहिम की शुरुआत हुई। म्यूनसिपल कॉरपोरेशन की जानिब से सफाई ही खिदमत है मुहिम नांदेड़ में जारी है। इस मुहिम के तहत इतवार के रोज़ दरियाए गोदावरी के मुख्तलिफ घाटों की सफाई का काम किया गया। गोर्धन घाट, नगीना घाट, बंदा घाट समेत दीगर घाटों को साफ किया गया और दरिया से घास फूस और दीगर कचरा हटाया गया। ये म्यूनसिपल कॉरपोरेशन के कमिश्नर डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े की रहनुमाई में ये मुहिम चलाई जा रही है। मुख्तलिफ समाजी तंजीमों और तलबा ने इस मुहिम में हिस्सा लिया और दरियाए गोदावरी के घाटों की सफाई की। इस मौके पर असिस्टेंट कमिश्नर गुलाम सादिक, रीजनल ऑफिसर राहुल सोनसले, संजय जादव, डॉक्टर रईस, रमेश चौरे, केरोजी वासरे, वसीम तड़वी समेत दीगर म्यूनसिपल कॉरपोरेशन के अफसरान व मुलाजमीन मौजूद थे। कमिश्नर महेश डोईफोड़े ने बताया कि यह मुहिम 1 अक्टूबर तक शहर में जारी रहेगी। स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं। त्यामध्ये VITMS कॉलेज, गुजराती इंग्लिश स्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे आणि गोदावरी घाट स्वच्छता करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। मागील आठवड्यामध्ये जे गणपती विसर्जन झालं त्यामध्ये महापालिकेने जे पर्यावरणपूरक गणपतीचं आवाहन करण्यात आलेलं होतं त्या अंतर्गत महापालिकेच्या संकलन केंद्रावरती तसेच कृत्रिम तलावामध्ये जवळपास 33,000 गणपतींचं विसर्जन झालेलं आहे। नागरिकांनी महापालिकेच्या पर्यावरण पूरक गणपतीच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। त्यामध्ये 35 मेट्रिक टन हे निर्माल्यसुद्धा महापालिकेला लोकांनी दिलेलं आहे थेट। त्याचंही आपण गांडूळ खत निर्मिती करत आहोत। अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने आपण करण्यात येत आहे। आज रोजी आपण गोदावरी घाटाची स्वच्छता करत आहोत। या ठिकाणी आपण पाहिल्याप्रमाणे ज्या जलवनस्पती आहेत त्याही काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू करण्यात आलेलं आहे। अशाच पद्धतीनं हा कार्यक्रम आपला 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा या अंतर्गत चालू राहणार आहे। शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत। तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरणप्रेमी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे। गोदावरी प्रदूषणाबाबत नेहमी ओरड होत असते, ही मर्यादित 8 दिवसापुरतं स्वच्छता राहणार ते यापुढे बी असं नाही। आपण ज्या पद्धतीनं काही स्वयंसेवी संस्था प्रत्येक रविवारी या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं काम करत आहेत त्याच पद्धतीनं महापालिकासुद्धा हा कार्यक्रम फक्त 1 दिवसासाठी न ठेवता वर्षभर करणार आहोत। नुकताच आपला 2 ऑक्टोबरच्या नजीक आपला डंकिन येथील STPसुद्धा आपण चालू करत आहोत। त्या ठिकाणी ट्रीटमेंट झालेलंच पाणी आपण नदीमध्ये सोडणार आहोत। अशा पद्धतीनं प्रत्येक नाल्याचं पाणी हे STPला नेऊन त्या ठिकाणी शुद्ध करूनच हे आपण नदीमध्ये सोडणार आहोत। अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात महापालिका काम करतच आहे। तथापि नागरिकांच्या सहभागाशिवाय या ठिकाणी आपल्याला यश प्राप्त होणार नाही आहे। तरी नागरिकांनी नदीमध्ये कचरा टाकण्याचं किंवा ज्यांचे येतं अंत्यविधी होतात त्यांनी जे सामान त्यांचं उर्वरित असतं ते नदीमध्ये न फेकता आमच्या कचरा कुंडीतच टाकलं तर आम्हाला यामध्ये मदत होणार आहे आणि आपली गोदावरी स्वच्छ आणि सुंदर राहणार आहे। ईश्वर के द्वार खुलते हैं। पिछले 68 हफ्तों से 68 आठवड्यापासून गंगा गोदावरी स्वच्छता अभियान हम यहाँ गोदावरी तट पर रामघाट पर कर रहे हैं और महापालिका की स्वच्छता विशेष पथक जो है वो हमारे साथ कंधे को कंधा मिला के काम करता है और धीरे धीरे ये मूवमेंट बड़ी हो रही है। आज नेहरू इंग्लिश स्कूल, गुजराती हाई स्कूल और VIT कॉलेज, MSW का जो कॉलेज है वो भी हमारे साथ जुड़े हैं। ज्येष्ठ नागरिक संघ भी है। केल्याने होत असते आदि केलेच फायदे या हिसाब से हम काम शुरू करें, ठीक होगा सर। नमस्कार नांदेडकर। नेहरू युवा केंद्र, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने डॉक्टर मनसुख मांडविया युवा कार्य व क्रीडा मंत्रालय यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत ही संकल्पनेच्या माध्यमातून आपण 716 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवत आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पण नेहरू युवा केंद्राच्या मार्फत आपण हा कार्यक्रम राबवत आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तालुका स्तरावर ग्रामीण भागामधून आपले 700 युवक रोज 1350 प्लास्टिक गोळा करत आहेत आणि हा 2 ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रम चालणार आहे। सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, नेहरू युवा केंद्र नांदेड आपला सर्वांना आवाहन करीत आहे।